फिजिक्सचा काहीही अभ्यास झालेला नाहीये तर सीईटी साठी शून्यापासून सुरुवात कशी करावी। मी तुम्हाला 6 टॉपिक सांगणारे, अगदी सोपे, बोर्डच्या आधी त्याची तयारी करून ठेवा। नंबर 1 ला येतो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन। आता याला 3 मार्काचा वेटेज आहे। केटीजी मध्ये तुम्ही गेला तर आरएमएस स्पीडला महत्त्व द्या, डिग्री ऑफ फ्रीडम, लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी, आयडियल गॅस इक्वेशन याला व्यवस्थित करा। रेडिएशन पार्टला 2 मुख्य लॉ आहेत आपल्याकडे, नंबर 1 स्टीफन लॉ आणि दुसरा विन्स लॉ। याचे कसे क्वेश्चन येतात 2024-25 चे सीईटी पीवायक्यू बघा। 3 मार्क झाले। पुढे जाताना आपल्याला 2 मार्काचा टॉपिक तो म्हणजे थर्मोडायनॅमिक्स। एक प्रश्न येतो वेगवेगळ्या प्रोसेसेस जसं ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल, आयसोबारिक, हे व्यवस्थित करा, त्यांचे ग्राफ, वर्कडनचे फॉर्म्युले, स्पेशल रिलेशन्स हे बघा। आणि आपल्याला कार्नोट इंजिन त्याचबरोबर रेफ्रिजरेटर मधून एक प्रश्न येणार। आता डायरेक्ट मी उडी मारणार अल्टरनेटिंग करंटला। इथे 3 मार्काचं वेटेज आहे। अल्टरनेटिंग करंट मध्ये फेजर डायग्राम व्यवस्थित करा, आरएमएस करंट काय असतो, ॲव्हरेज करंट काय असतो, रेझोनन्सची कंडिशन काय, बँडविड्थ, क्वालिटी फॅक्टर काय आहे, एलसी ऑसिलेशन झाला, संपला टॉपिक। त्याचे तुम्ही प्रश्न नीट करा, होऊन जाईल। त्याच्यानंतर मॉडर्न फिजिक्सला एंट्री मारताना पहिला टॉपिक माझ्याकडे येतो ड्युअल नेचर ऑफ मॅटर अँड रेडिएशन। इथून 2 मार्क्स आहे। फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची इक्वेशन, त्याचे ग्राफ्स परफेक्ट पाहिजे, 1 मार्क तिथून, आणि 1 मार्क डी ब्रॉग्ली हायपोथेसिस मधून येतो। नेक्स्ट टॉपिक आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय। इथे 2 मार्काचा वेटेज आहे। स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये बोर्स मॉडेल परफेक्ट पाहिजे। बोर्स मॉडेल मध्ये बोर्सच्या रेडियसचा फॉर्म्युला काय, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय, लायमन, बाल्मर, पाश्कन हे वेगवेगळे ॲटॉमिक स्पेक्ट्राच्या सिरीज काय असतात हे माहिती पाहिजे। त्याच्यानंतर न्यूक्लिआय मध्ये रेडिओ ॲक्टिव्हिटी परफेक्ट करा, बीटा एमिशन, गामा एमिशन, अल्फा एमिशन हे व्यवस्थित करून ठेवा। पुढे जाताना सेमी कंडक्टर इज अवर नेक्स्ट टॉपिक। 2 मार्काचं वेटेज आहे। इथे कायच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डायोड तुम्हाला बोर्डाच्या पुस्तकातून जातील, एलईडी डायोड, झेनर डायोड, फोटो डायोड, त्याचबरोबर ट्रान्झिस्टरचे न्यूमेरिकल्स करा पीवायक्यू मधून। आणि लॉजिक गेट्स इज व्हेरी इझी टॉपिक, सगळ्यात फिजिक्स मध्ये सोपा टॉपिक आहे। आता हे झाले टोटल 14 मार्क। हे करताना सगळे पीवायक्यू 2024 आणि 25 चे तुम्ही सॉल्व्ह करा, तरच कॉन्फिडन्स येईल। जर तुला फिजिक्ससाठी, पूर्ण फिजिक्ससाठी इझी टॉपिक्सची लिस्ट पाहिजे असेल तर कमेंट करा लिस्ट।